आज ना आपण मस्त आजीच्या पद्धतीने मिठातलं वांग म्हणजेच मिठामध्ये वांग भाजून नेमकं आजी काय बनवत आहोत ते पाहू. आता सगळ्यात आधी मी कांद्याची जुडी विकत आणली होती. त्याच्या मागचे जे कांद्याचे बुडखं निघाले मागचे त्याचे आजीने ते आंब्याचं झाड आहे छोटं आणि तिथं जागा होती म्हणून आजीने ते लावलेले. आणि आता जे मिठातलं वांग बनवतो त्यासाठी आजीला थोडीशी अगदी एक मूठ कांद्याची पात लागते म्हणून आजी ती जी कांद्याची पात आहे ते खुडून घेत आहे. जेवढे मोठी पात आलेली आहे, आता ही जी वाकडी तिकडी पडलेली जेवढे मोठे कांदे झालेले आहे तेवढे ती आजी ती पात काढून घेते. जे थोडेसे जे कांदे लावलेले आहे त्याच्यातच एक टोमॅटोचं झाड मस्तपैकी आलेलं आहे. आता यामध्ये थोडेसे उन्हाळ्यामध्ये आता धने कोथिंबीर भेटत नाही त्याच्यात धने पण टाकणार आहे आजी आता उद्या. आता सगळ्यात आधी असे मोठे जे कांद्याची पात आहे आजीने ती खुडून घेतलेली आहे. एक मूठ कांद्याची पात खुडून घेतलेली आहे. आणि जे आजीने जे काही बनवलं होतं ते एकदम मस्त असं चवीला झालेलं होतं. आता आजी काय बनवत आहे ते पाहू. आजीची कांद्याची पात खुडून झालेली, एक मूठ कांद्याची पात आजीने खुडली. आता चूल पेटवली. आजी कांद्याची पात खुडत होते तेवढ्या वेळात मी चूल पेटवली. आजीने आपलं आता हे मीठ तवा घेतलेला आहे, मोठा तवा खोलगट, आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता हे मीठ म्हणजे आपण जेव्हा ढोकळा किंवा केक बनवण्यासाठी मीठ घेतो तेच मी मीठ पुन्हा हे घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये आजी असे वांगे टाकत आहे. आणि वांगे ज्यावेळेस आपण मसाला वांग बनवण्यासाठी जसं वांग कापतो त्याच पद्धतीने आजीने वांगे कापलेले. म्हणजे यामुळं काय होतं की वांग्याच्या आतमध्ये जी कीड काढ असते ती निघून दिसते म्हणून आजीने या पद्धतीने वांगे कापून घेतलेले. म्हणजे त्याच्यात काही कीड असली तर ती निघून जाते. आता हे वांगे मिठामध्ये भाजतो. आता चूल चालू होती, चुलीतही भाजले असते पण मिठामध्ये भाजल्याची चव आणि अशी चुलीत भाजल्याची चव एकदम मस्त लागते. आता हे मिठामध्ये आजी वांग भाजून घेते आहे. आता चुलीत पण भाजले गेले असते पण मिठातली ही चव वेगळंच असं वांग बनवते आहे. तर नेमकं काय बनवते आहे. आता हे वांगे असे पलटून आलटून असे भाजून घेतलेले सगळीकडून. आता चुलीला चांगला दणदणीत असं जाळ लावलेला आहे. आता वांगे आतमधून शिजण्यासाठी आता ही जी वांग्याची जी कातड आहे किंवा साल आहे ते भाजल्या जातं पण आतमधूनही वांग भाजल्या गेलं पाहिजे. आता चुलीत टाकलं असं ते एका सेकंद म्हणजे 2 मिनिटामध्ये वांगे भाजले असते पण आजीने मिठात ते वांगे भाजायला थोडासा वेळ जास्त लागला. मग आजीने ते मिठातच भाजून घेतले. आता आजीला मी म्हणत होते आपण चुलीत भाजू पण आजीने नाही मिठातच भाजायचे. आता आजी वांगे भाजत आहे तेवढ्या वेळेत काय आहे, कांदा कापला, कांदानंतर एक टोमॅटो कापला. तर ते वांगे थोडेच आहे म्हणजे जवळजवळ 4 वांगे आहे त्यासाठी आजीने 2 टोमॅटो घेतले. टोमॅटो थोडासा जास्तच घातला आणि एक मोठा साईजचा कांदा घेतलेला आहे. त्यानं कांदा एकच घेतला आहे कारण कांद्याची पात आहे म्हणून आजीने कांदा एकच घेतलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने वांगे भाजलेले आणि वांगे असे काळे झाले आतमधूनही शिजले की नाही ते आजीने बघितले. तर उलटणी दाबून पाहिले आतमधून वांगे शिजलेले होते. तव्यावरचं जे मीठ काढून घेतलं त्यानंतर आजीने या 5 ते 6 मिरच्या मधोमध खुडून घेतल्या. यामुळे तेलात भाजताना त्या उडती नाही म्हणून आजीने त्या मधोमध हातानेच अशा तोडल्या. एक कांडी लसणाची सोलून घेतली. लसूण आणि मिरची तेलातच असं तळून घेतलं. ज्या पद्धतीने आपण ठ्याचा बनवतो त्याच पद्धतीने आजीने हे दोन्ही तेलातच तळून घेतलं. पुन्हा आणखी थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये फोडणी दिली आहे. आता हे सगळं कापून घेतलं. कांदा पात कापून घेतली, कोथिंबीर कापून घेतली, टोमॅटो कापून घेतला, कांदा कापून घेतला. आता सगळ्यात आधी त्या तेलात कांदा आजी मस्त असा लाल भाजून घेते आहे. आणि आता हे आजी कांदा भाजून घेते तेवढ्या वेळेत मी हे जेवढे वांग्याचे सालं निघन काळे झालेले तेवढे वांग्याचे सालं काढून घेते. बघा जेवढे वांग्याचे सालं काळे निघन तेवढे मी काढून घेतलेले. आणि वांगे मस्त असे शिजलेले मिठात. कांदाही इकडं छान असा लाल झालेला आहे. आता थोडासा निम्मा कांदा ठेवला कारण कांदा थोडा जास्तच झाला मग वांग्याची चव लागायची नाही म्हणून आजीने
कांदा थोडा जास्त, पण टॉमॅटो जेवढे 2 कापले तेवढेही घेतले. टॉमॅटो शिजण्यासाठी आजीने मीठ टाकलेलं आहे, कांद्यामध्ये टॉमॅटो टाकले आणि जेवढं आपल्याला हे बनवतं आहे तेवढं मीठ लागतं तेवढं आजीने मीठ टाकलं. आता मी खलबत्ता आतमध्ये होता आणि चुलीजवळ जास्तच होत्या म्हणून मी प्लेटीतच तो मसाला आजीला ठेचून दिलेला आहे. मिरच्या लसूण प्लेटीतच असं बत्त्याने ठेचलेलं आहे. आता तेही आणि आजी म्हटली ओबडधोबडच ठेचायचं, म्हणून मी ओबडधोबड ठेचलं. आता त्यानंतर आजीने कांदापात टाकली. कांदापात टाकल्यानंतर आजीने कोथिंबीर पण टाकून दिली. आता कांद्याची पात धुवून घेतलेली होती, कांदा पण स्वच्छ असा धुतलेला होता. आणि आता हे पुन्हा कांदापात आणि ते सगळं व्यवस्थित शिजून घेतली. आणि जो ठेचा केलेला आहे तो पण आजीने आता याच्यामध्ये टाकताय, कारण ठेचा आपण तळलेला होता तो टाकला. त्यानंतर थोडेसे वाटाणे होते आजीने तेही टाकले. आता वाटाणे शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकून आजीने एक वाफ घेतली, म्हणजे वाटाणे पण छान शिजल्या जातील आणि बाकीचा जो मसाला टाकलेला आहे कांदा पात टोमॅटो तेही छान शिजल्या जाईल. आता ते सगळं व्यवस्थित छान शिजून घेतलं आजीने. त्यानंतर हळद टाकली, थोडंसं लाल तिखट टाकलं आणि पुन्हा एक वाफ देऊन घेतलेली आहे. आता हे वांगे थोडेसे कच्चे असले तर पुन्हा आजी म्हणून शिजन आणि मस्त असं लोण्यासारखं हे वांग्याचं भरीत बनवलेलं होतं आजीने. एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम मस्त चवीला लागत होतं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं. एकदा या पद्धतीने मस्त मिठात वांगं भाजून बनवून बघा. आणि थोडीशी कच्ची कोथिंबीर टाकली. आजीने लगेच हे वांग्याचं भरीत जे आहे ते प्लेटीमध्ये काढलं आणि एकदम मस्त असं दिसत होतं. आता हेच थोडीशी संध्याकाळ झाली होती, अंधार पडला होता, त्याच्यामुळे एवढं काय खास दिसाना व्हिडिओमध्ये, पण इतकं छान असं चवीला झालं होतं आणि दिसतही एकदम मऊ असं लोण्यासारखं हे वांग्याचं भरीत झालं होतं. पोळीसोबत किंवा भाकरीसोबत एकदम मस्त चवीला लागत होतं. एकदा ह्या पद्धतीने नक्कीच बनवून बघा. कायम याच पद्धतीने बनवाल.